ओम श्री साईराम. मी प्रियंका. मी आज आपल्याला घेऊन जाणार आहे शिर्डीच्या एका पवित्र आणि ऐतिहासिक स्थळावर, दीक्षित वाडा. हा वाडा फक्त इमारत नाही, तर साईबाबांच्या भक्तीसाठी काकासाहेब दीक्षित यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे. चला तर मग जाणून घेऊया या वाड्याची कहाणी, त्याचा इतिहास आणि भक्तासाठी या वाड्याने दिलेलं योगदान. शिर्डी एक छोटेसे गाव, जिथे लाखो भक्त साईबाबांच्या चरणी येतात. पण या गावात एक ठिकाण आहे जे साईबाबांच्या भक्तीचा आणि शिष्य भक्तीचा खास इतिहास सांगते. ते आहे दीक्षित वाडा. मुंबईतील प्रसिद्ध वकील काकासाहेब हरी सीताराम दीक्षित इंग्लंडला गेले होते. तिथे एका अपघातामुळे त्यांचा पाय जखमी झाला आणि ही जखम कोणत्याही उपायांनी बरी झाली नाही. त्यांचा मित्र नानासाहेब चांदोरकर यांनी काकासाहेबांना एक सल्ला दिला की तुम्ही साईबाबांकडे शिर्डीला जा, तिथे जाऊन प्रयत्न करा. काकासाहेब 1909 साली शिर्डीमध्ये आले. ते साईबाबांना भेटले आणि त्यांनी बाबांना विनंती केली, बाबा, पायाचं लंगडे पण मरू देत, माझ्या मनाचा लंगडेपणा मात्र नक्की घालवा. काकासाहेबांनी सुरुवातीला ठरवले की आपले 25 शेअर्स विकून एक साधे टीन शेड म्हणजे पत्र्याचे घर उभारायचे. पण त्यांच्या मनाने काही ते मान्य केले नाही. त्यांनी ठरवले की भक्तांसाठी वाडाच उभारायचा. साईबाबांनी त्यांना 9 डिसेंबर 1910 रोजी परवानगी दिली आणि 10 डिसेंबर 1910 रोजी वाड्याची पायाभरणी झाली. 10 डिसेंबर 1910 या दिवशी साईबाबांच्या संमतीने वाड्याची पायाभरणी करण्याचा दिवस ठरला. याचा उल्लेख साई सच्चरित्र अध्याय 4 मध्ये आलेला आहे. एके ठिकाणी नारायण बाबांना सांगताना काकासाहेब दीक्षित बोलले की दीक्षित वाड्याची जमीन श्री लक्ष्मण भट्ट यांच्याकडून 150 रुपयामध्ये मी विकत घेतली. पण त्याच कालावधीमध्ये 175 रुपये लक्ष्मण भट्टांना चमत्कारिकरित्या मिळाले. हा दीक्षित वाडा बांधण्यासाठी शुभ संकेत होता. दीक्षित वाडा 2 मजली आणि दक्षिणेला तोंड असणार आहे. वाडा गुरुस्थानाच्या समोरच आहे. आपण बाबांच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिले असता उजव्या हाताला गुरुस्थान व डाव्या हाताला हा दीक्षित वाडा आहे. यामध्ये एक मोठा हॉल आहे. श्यामा याच हॉलमध्ये राहायचा आणि संपूर्ण वाडा सांभाळायचा. संस्थांच्या स्थापनेनंतर श्यामा आपल्या घरी राहण्यासाठी गेला. साईबाबांनी बालकराम आणि मुक्ताराम यांच्या बरोबर आपला एक मोठा फोटो श्री नाईक यांना देण्यासाठी हरद्याला पाठवला. हा फोटो 8 फेब्रुवारी 1915 दास नवमीच्या दिवशी हरद्याला परम साई भक्त श्री नाईक यांच्याकडे पोहोचला. त्या फोटो बरोबर बाबांनी एक पत्रही लिहून पाठवले होते. त्यामध्ये बाबांनी श्री नाईक यांना बजावून सांगितले होते की या फोटोद्वारे मी तुझ्या घरी आता आलेलो आहे आणि आता माझ्या परवानगीशिवाय तू पुन्हा शिर्डीत येऊ नको. अशा प्रकारे ज्या फोटोमध्ये बाबांनी स्वतः सांगितले की मी याच्यामध्ये आहे, हा फोटो देखील दीक्षित वाड्यात पूजला जात असे. काकासाहेब आणि त्यांचा भाऊ बाजी यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन फक्त 6 महिन्यामध्ये या वाड्याचे बांधकाम पूर्ण केले. आपले कुटुंब आणि भाविकांसाठी काही खोल्या देखील बांधण्यात आल्या होत्या. मागच्या बाजूला जेवणाची सोय केली होती. पहिल्या मजल्यावर साईबाबांचा मोठा फोटो ठेवण्यात आलेला होता, जो शामराव जयकर यांनी रंगवलेला आहे आणि त्यांच्या समोरच एक पवित्र पादुका ठेवण्यात आलेली आहे. तेथे दररोज सामूहिक पूजा आराधना होत असे, ज्यामुळे हा वाडा अत्यंत पवित्र झाला होता. फोटोच्या उजव्या बाजूला काकासाहेबांची मोठी खोली होती. ते तिथे बसत, ध्यान करत, रात्री भजन म्हणत आणि साईबाबांची नित्यपूजा करत असत. अनेक भाविक पहिल्या मजल्यावर राहून सत्संगाचा लाभ घेत असत. वाड्याचा गृहप्रवेश समारंभ रामनवमी 1911 रोजी पार पडला. काकासाहेब दीक्षित यांच्याकडे संपत्ती, सन्मान, प्रतिष्ठा, मुंबई आणि लोणावळ्यामध्ये मालमत्ता खूप होती. ते राजकारणामध्ये सक्रिय होते, तरीही त्यांनी सर्व काही सोडून फक्त साईबाबांच्या भक्तीत जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. लोक म्हणत होते साईबाबांनी त्यांच्यावर जादू केली आहे, तो वेडा झाला आहे. खरंच काकासाहेब वेडे झाले होते, पण साईबाबांच्या भक्तीमध्ये आपल्या गुरुच्या चरणी ते मग्न झाले होते. साईबाबांच्या काळात शिर्डीत 3 वाडे होते: साठेवाडा, दीक्षित वाडा आणि मुठ्ठीवाडा. आज ज्या वाड्यात बाबांचे पवित्र वस्तू संग्रहित केलेल्या आहेत तो म्हणजे दीक्षित वाडा. 1921 मध्ये काकासाहेब दीक्षितांनी हा वाडा संस्थानाला दान केला. 1950च्या आसपास भक्त येथे राहत होते. नंतर हा वाडा प्रसादालय म्हणून वापरण्यात आला.
त्यानंतर काही काळ येथे चहाचे दुकानही चालवण्यात आले. 1998-1999 मध्ये भक्तांच्या गर्दीमुळे हॉटेल, चहाचे शॉप तिथून बाजूला काढण्यात आले आणि तिथे साईबाबांच्या वस्तू संग्रहित करण्यात आल्या, म्हणजे तिथे संग्रहालय करण्यात आले. आज वाड्याच्या शेजारील खोल्यामध्ये फर्स्ट एड सेंटर आणि ब्लड डोनेशन सेंटर चालवले जाते. साई संस्थांनी वाड्याची जुनी अवस्था सुधारून आवश्यक ती दुरुस्ती वाडाने बदल केलेले आहे. दीक्षित वाडा केवळ इमारत नाही, तर साईबाबांच्या भक्तीसाठी केलेल्या काकासाहेब दीक्षित यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे. ही कथा आपल्याला शिकवते, खरी भक्ती, गुरुभक्ती आणि श्रद्धा जीवनातील सर्व संपत्तीपेक्षा मोठी आहे. माझा हा छोटासा साई प्रयत्न जर आपणास आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री साईराम.